विधान परिषदेमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। नीलम गोरेंविरोधात मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावेळी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। नियम मोडून सभागृह सुरू असल्याचा आरोप सुद्धा करण्यात केलेला आहे। आपण या ठरावाला चुकीची आज पायंडा या सभागृहात पाडलेला आहे। आम्ही सगळे जे काय आमचं म्हणणं आहे ते म्हणणं आमचं झाल्याच्या नंतर या सरकारचा आम्ही निषेध करतो। या सभापतींच्या या निर्णयाचा आम्हाला अमान्य आहे। आपल्याला माहिती आहे की हे निर्णय आपल्याला कोर्टात चॅलेंज करता येत नाहीत आणि म्हणून त्याचा आदर घेऊन आपण हवं तसं कामकाज करू शकत नाही। या सभागृहामध्ये विरोधी पक्षनेत्याचा आवाज दाबला जातोय। विरोधी पक्षनेता एवढा गोंधळ चालू असताना विरोधी पक्षनेत्याला एक दर्जा आहे, त्याला घटनात्मक दर्जा आहे, त्या दर्जाचा देखील आपण पायमल्ली करताय। त्या विरोधी पक्षनेत्याला जवळजवळ 1 तास विरोधी पक्षनेता उभा होता, परंतु विरोधी पक्षनेत्याला देखील आपण बोलू दिलं नाही। हे सभागृह असं आपल्या मनमानी कारभाराने चालणार नाही। हे सभागृह चालवायचं असेल तर या सभागृहात नियम। विरोधी पक्षनेते 2 मिनिटं तुम्हाला। मला वेळेचं बंधन नाही देता येणार तुम्हाला। तुम्ही मला वेळेचं बंधन नका देऊ तुम्ही प्लीज। हा, मला वेळेचं बंधन नका देऊ तुम्ही, बाकी सदस्यांना द्या। मला नाही द्यायचं वेळेचं बंधन, परंतु तुम्ही सगळे उभा राहता आणि अशा पद्धतीने बोलू देत नाही। मला असं वाटतं हा सभागृहाचा सगळ्यांचा अवमान सातत्यानं होतोय। सत्ताधारी पक्ष एक मस्ती आल्यासारखा स्वतःच्या बहुमताचा, पाचवी बहुमताचा गैरवापर करताय। हा माज आल्यासारखा अशा पद्धतीनं वागताय। विरोधी पक्षांनी बोलायचं नाही का? विरोधी पक्षांनी बोलत नाही, तुम्ही सगळं बघता। लक्षवेधी लागतात सत्ताधारी पक्षाच्यात, प्रश्न विचारतात सत्ताधारी पक्ष, मंत्री त्यांना सांगायला सांगतो, म्हणजे काय?